नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. अक्षय तृतीयेनिमित्त अक्षय तृतीयेची माहिती आपल्यासोबत शेअर करते. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ केला जातो. या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव देवीच्या देवळातून साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, काशी, द्वारका, नाशिक या ठिकाणच्या देवालयातून हे उत्सव थाटामध्ये साजरे होतात. चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून या दिवशी सासरी जाते असा समज आहे. या दिवशी तिचे कोड कौतुक केले जाते. गोडाधोडाचा नैवेद्य वगैरे सगळं होऊन मग ती सासरी जाते. त्यामुळे स्त्रिया घरोघरी या दिवशी हळदी कुंकू करतात. खेडेगावामध्ये हा सण उत्साहाने साजरा होतो. सकाळी गाणी गात गौरीचे ते पूजन करतात. अक्षय तृतीयेसंबंधी एक कहाणी अशी सांगितली जाते की फार पूर्वीची अशी कथा आहे की शाकल नगरी धर्म नावाचा एक वाणी होता. नावाप्रमाणेच तो धार्मिक होता. एकदा अक्षय तृतीयेचे महात्म्य त्याच्या कानावर आले आणि ते त्याला पटले आणि तेव्हापासून तो दर अक्षय तृतीयेला नदीवर आंघोळ करून पितरांना तिल तर्पण करायचा. ब्राह्मणांना धान्याने भरलेले घट तो दान करायचा. हा नियम अनेक वर्ष त्याने केला आणि पुढे त्याचा मृत्यू झाला. पण या दिवशी त्याने केलेल्या पुण्यामुळे पुढच्या जन्मात त्याला राज्यपद मिळाले. राजेपद भोगत असतानाही त्याने अनेक यज्ञ आणि दानधर्म केले. त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही. पुण्याचा त्याचा क्षय झाला नाही. अक्षय तृतीया या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. परशुराम हा विष्णूचा 6वा अवतार होय. हिंदू लोक मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की असे विष्णूचे 10 अवतार मानतात. धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा पृथ्वीवर लोक जेव्हा अन्याय करू लागतात, तेव्हा संत सज्जनांना खूप त्रास देऊ लागतात, तेव्हा परमेश्वर स्वतः अवतार घेतो. परशुरामाचा अवतारही क्षत्रियांच्या जुलमांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठीच झाला होता. भृगु कुळातील एक तेजस्वी ऋषी जमदग्नी यांचा परशुराम हा मुलगा. त्यांच्या मातेचे नाव रेणुका. त्याने तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून धनुर्विद्या, शस्त्रविद्या, तंत्रविद्या प्राप्त करून घेतली. शंकरानेही प्रसन्न होऊन कधीच कुंठित होणार नाही असा परशुही त्याला दिला होता. परशुराम अत्यंत पितृभक्त होता. परशुरामाने पित्याची आज्ञा पालन करण्याकरता जन्मदात्या आईचा सुद्धा वध केला होता. परशुराम हा तितकाच मातृभक्त देखील होता. त्याच्या मातृपितृभक्तीवर प्रकाश टाकणारी ही एक कथा. सकाळची वेळ होती. रेणुका नर्मदा नदीवर स्नानासाठी गेली होती. येताना फुले आणि पत्री घेऊन यायची हा तिचा रोजचा नियम होता. पण त्या दिवशी तिला यायला उशीर झाला. पूजेची वेळ टळू लागली. जमदग्नी ऋषींनी एकाग्रतेने ध्यान लावून पाहिले तेव्हा त्यांना कळले की नदीवर गंधर्व त्याच्या परिवारासहित पत्नींसहित जलक्रीडा करीत होता आणि रेणुका ते पाहत असल्याने तिला येण्यास वेळ झाले. जमदग्नी ऋषी संतापले आणि त्यांनी आपल्या 4ही मुलांना बोलावले आणि सांगितले, हिचे मस्तक तोडून टाका, मातेला ठार मारा. आता मातेला ठार मारायला सांगितले, कोण ऐकणार ती आज्ञा. पण त्यावेळी परशुराम पुढे झाला आणि त्याने मातेचे डोके उडवले. पित्याच्या आज्ञेसाठी त्याने हे केले. जमदग्नी शांत झाले. परशुरामाला म्हणाले, बाळा, तू माझं ऐकलंस, मी तुला प्रसन्न झालेलो आहे. पाहिजे तो वर माग. परशुरामाने वर मागितला. म्हणाला, तात, मघाशी आपण क्रोधित होऊन आज्ञा केलीत आणि मी ती आज्ञा पालन केली. पण मला वर देणार असाल तर माझी माता मला परत द्या आणि मी तिचा वध केला आहे ही तिची स्मृती नष्ट करा. जमदग्नींनी रेणुकेला जिवंत केले. नर्मदेच्या उत्तर तीरावर कार्तवीर्य किंवा सहस्रार्जुन नावाचा राजा होता. प्रचंड सामर्थ्यवान होता, पण सामर्थ्याने तो गर्विष्ठ झाला होता. कारण नसताना तो लोकांना, ऋषींना त्रास देऊ लागला. वशिष्ठ ऋषींचा आश्रम त्याने जाळला. परशुरामांच्या वडिलांच्या आश्रमावर त्याने हल्ला केला. कामधेनू गाय पळवून नेली. एवढेच नाही तर जमदग्नी ऋषींवर 21 वेळा वार करून त्यांना ठार मारले. त्यावेळी आश्रमामध्ये परशुराम नव्हता. त्याला जेव्हा हे कळले तेव्हा पित्याच्या वधाचा सूड घेण्याकरता त्याने सहस्रार्जुनावर चाल केली. त्याचा पराभव केला. त्याचे साम्राज्य धुळीला मिळवले. त्यालाही ठार मारले. सामान्य जनतेला परशुरामाने न्याय मिळवून दिला. कश्यप मुनींना त्याने जिंकल्या पृथ्वीचे दान करून टाकले. अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात परशुराम जयंती साजरी करतात. कोकणात तसेच दक्षिण भारतात देखील परशुराम जयंतीला विशेष महत्त्व आहे.
खानदेशात अक्षय तृतीयेला आखाजी असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केली जाते. पितरांचीही पूजा केली जाते, तर्पण केले जाते. तसेच खानदेशात चैत्रगौर रूपात माहेरी आलेल्या माहेरवाशिणीचा लेकीचा कोड कौतुकाचा देखील हा सण असतो. माहेरी आलेल्या लेकी झोपाळे घेत गाणे गात असतात आणि माहेरचं सुख घेऊन पुन्हा आपल्या सासरी परत जातात आनंदाने. असा हा अक्षय तृतीयेचा आखाजीचा सण साजरा होतो. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.